जून नंतर राजकारणामध्ये अनेक घडामोडी बघायला मिळतील असं अनिल पाटील म्हणाले। सातारा, सांगली आणि नागपूरचे काही नेते भाजपमध्ये जाणार असं अनिल पाटील यांनी म्हटलं। अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी हा दावा केलाय। तर पक्ष सोडायचा असता तर याआधीच विचार केला असता असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे। आम्ही पक्ष वाढवण्याचं काम करणार आहोत असंही जयंत पाटील यांनी अनिल पाटील यांना उत्तर देताना म्हटलंय। आपल्याला 4 तारखेनंतर पुढच्या महिनाभरामध्ये अनेक घडामोडी भविष्यामध्ये बघायला मिळतील। काही नेत्यांची चर्चा मागच्या 2019 पासूनच भारतीय जनता पार्टीत जाण्याची होती। मी आता नाव घेत नाही, परंतु तुम्हाला प्रत्यक्षात चित्र दिसेल। आता जालना जिल्ह्यातले असतील, सातारा सांगलीकडचे असतील, महाराष्ट्रातल्या नागपूरमधल्या काही नेत्यांची नावं मी मागच्या काळामध्ये ऐकली होती। म्हणजे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, या पश्चिम महाराष्ट्रातल्या बलाढ्य नेत्यांची मानसिकता आता आहे त्या ठिकाणी राहण्याची अजिबात राहिलेली नाही। काँग्रेस हा आमचा मित्र पक्ष आहे, शिवसेना आमचा मित्र पक्ष आहे आणि आम्ही एकसंघपणाने महाराष्ट्रात विधानसभेच्या पुढच्या निवडणुका लढवणार आहे। कुणीही काँग्रेसच्या संपर्कात नाही, त्यामुळे याचं स्पष्टीकरणाची काही गरज नाही। लोकांना माहिती आहे काय कोण कुठं आहे आणि कोण कुठं थांबणार आहे। मी या पक्षाचा अध्यक्ष आहे। मी या पक्षात लोकसभेला मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे निवडणुकीला। अजून उद्या निकालातही सकारात्मकता आम्हाला दिसते आहे। पक्ष सोडायचा असता तर यापूर्वीच विचार केला असता, तर पक्ष कशाचं सोडायचा? हा पक्ष वाढवण्याचं काम आम्ही सगळे करणार आहोत।